हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18, श्लोक क्रमांक 21. निर्वासनो निरालंबा स्वच्छंदो मुक्तबंधनः क्षिप्ता संसार वातेन चेष्टते शुष्कपर्णवत. भावार्थ: वासनाशून्य, आलंबनरहित, स्वच्छंद, बंधनमुक्त पुरुष नियतीच्या इच्छेने वाळलेल्या पानाप्रमाणे आचरण करतो. भाग 1. या श्लोकात अष्टावक्र मुनींनी परम आत्मज्ञानीची फार मोलाची अशी 4 लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे धारण करणारा कसे आचरण करतो ते सांगितले आहे. आपला जन्म होऊन गेलेला आहे. आपला मृत्यू आपल्यासाठी बेभरोशी असून तो आपल्याला अज्ञात आहे. अशा प्रकारे जन्म आणि मृत्यू दोन्हीही आपल्या नियंत्रणाखाली नाहीत. परंतु जन्म आणि मृत्यू यामधील जीवन केवळ आनंददायी होण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्यासाठी आपण आचरण कसे करावे त्याची 4 लक्षणे येथे सांगितली आहेत. ही लक्षणे अंगीकारली की आपण सदा मुक्तच आहोत ही जाण आपल्याला आपोआप येते. वासनाशून्य. आपली देहादी इंद्रिये भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेत अडकतात. त्यांना इच्छा, वासना, कामना, अपेक्षा, ईर्षा, हवस असते. यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला तर त्यातच पुन्हा अडकण्याची शक्यता असते. कारण जो मुक्त होतो तो पुन्हा अमुक्त होऊ शकतो. भौतिक वासनांपासून मुक्त झालात तर आध्यात्मिक वासनात अडकाल, परंतु वासना सुरूच राहतील. आपल्याला कायमस्वरूपी इलाज करायचा आहे. यास्तव देहादी इंद्रियांच्या वासनांपासून मुक्त व्हायचे नाही तर मुक्त आणि अमुक्त याच्या अतीत जायचे आहे. समजा की आपल्याला झोपेत स्वप्न पडले की आपल्या छातीवर भूत बसले आहे. आपण भयभीत होऊन जागे झाल्यावर लक्षात येते की ते स्वप्न होते. भूत वगैरे काहीही नव्हते. एका क्षणात आपला गैरसमज दूर होतो. येथे ते भूत नष्ट करावे लागले नाही. मुळातच असे काही नाही हा बोध झाला आणि आपली भीती नष्ट होण्यासाठी तेवढे पुरेसे झाले. याचप्रमाणे आपण हे जाणून घ्यायचे आहे की वासना हा मनाच्या कल्पनांचा खेळ आहे. हे मूलभूत ज्ञान आहे. जसे भूत असे काही नसते तसेच वासना असे काही नसते. समजा की आपल्या डोळ्यांना एखादी वस्तू दिसली आणि मनाला ती वस्तू पाहिजे अशी इच्छा झाली. मनाच्या या इच्छेमुळे देहादी इंद्रियेही पुलकित झाली. ठीक आहे, मनाला आणि देहादी इंद्रियांना हे असे झाले तरी त्यांची पूर्तता चेतनेचा पुरवठा झाल्याशिवाय होऊ शकत नाही. चेतना आपण पुरवत असतो. तुम्ही चेतना पुरवू नका. मन आपोआप त्याचा नाद सोडते. डोळ्यांना सूर्य दिसतो, परंतु मन सूर्य मिळवायची इच्छा करत नाही. कारण त्यासाठी चेतना पुरवणे अशक्य आहे याची जाणीव तेथे आहे. हीच जाणीव जेथे जेथे तुम्ही करून द्याल तेथे तेथे मन आपोआप शांत होते. कित्येक तरुण तरुणींना सिनेमा, नटनट्यांशी सलगी हवी असते. ही अशी स्वप्ने काही दिवस उराशी बाळगून झोप उडवून बसतात. काही काळानंतर कोणातरी सोम्या गोम्याशी किंवा ठकूचिंगीशी लग्न करतात आणि आनंदाने संसारात रममाण होतात. यास्तव मुक्त आणि अमुक्त यांच्या अतीत जा आणि निर्वासना जीवन जगा. आलंबन रहित. आलंबन याचा अर्थ आहे की कसला तरी कोणता तरी आधार घेऊन जीवन जगले जात आहे. निरालंबी म्हणजे तुम्ही कसलाही आधार न घेता जीवन जगत आहात. तुम्ही कोणावरही, अगदी स्वतःवरही अवलंबून न राहता जीवन जगत आहात.
तुम्ही स्वतःचे स्वतःला बंधनात अडकवू शकता. तुमच्या जीवनाला कसलाही आधार नाही. हेच सत्य जीवन आहे. निर्वासना स्वाभाविकच निरालंबी असतो. कसल्याही वासना नसल्यामुळे त्याला अमुक कारणासाठी जीवन जगायचे आहे असा कोणताही हेतू नसतो. त्यामुळे तो खऱ्या अर्थी स्वातंत्र्य उपभोगतो. तसेच आधार नष्ट होऊ शकतो आणि मग अशाचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. परावलंबी कधीही निर्लेप निर्भय जीवन उपभोगू शकत नाही. त्याला त्याच्या आलंबनाच्या मर्यादा असतात. हरिओम.